अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. प्रत्येक मुलाचं एक वेगळं स्वप्न असतं. प्रत्येकाला एक वेगळी वाट जोपासायची असते. त्याच्याकडे असते एखादी वेगळी कला, वेगळा गुण अथवा वेगळं सामर्थ्य. गरज असते ती त्या गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची, त्यांच्या आयुष्याला आकार देण्याची. आणि तिथेच आम्ही त्यांच्याशी जोडले जातो. आम्ही म्हणजे सार्थक मैत्र. सार्थक माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच विशेष राहील, कारण की मी आज जिथं आहे तिथं सार्थक शिवाय नसतो. सार्थकचं मग माझ्या लाईफमध्ये म्हणजे बॅकबोन आहे ती माझ्या लाईफचं, कारण की ॲज अ करिअरमध्ये. कारण की जे मला त्यांनी प्रोव्हाइड केलं ते मला नाही वाटत कोणी असं प्रोव्हाइड करू शकतं. कारण की ॲट द राईट टाईम कोणी गायडन्स केलं जे म्हणजे सार्थकने केलं. सार्थकचं महत्त्व खूप आहे, मतलब अविभाजनीय ते इरिप्रेसेबल आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे म्हणजे आत्ताची जी अंकिता आहे ती कधीच झाली नसते. आज अनेक मुलांची स्वप्न केवळ पैशाअभावी किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी अपूर्ण राहतात. त्यांना गरज असते ती आपल्या खंबीर पाठिंब्याची. आपल्या प्रत्येकाकडे देण्यासारखं खूप काही असतं. आपलं ज्ञान, आपले अनुभव, आपण त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं निरपेक्ष प्रेम. पण या छोट्या छोट्या गोष्टींनी देखील त्यांच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज सार्थककडे येत असतात. या अर्जातून गुणी आणि होतकरू विद्यार्थी निवडणं ही सार्थक करता खरोखरच कसोटी असते. मग यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी, त्यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांचा कल आणि क्षमता, त्यांच्या घरी केलेली होम व्हिजिट, या सर्व निकषांची पडताळणी झाल्यावरच सर्व गुणी, हुशार आणि होतकरू विद्यार्थी सार्थक मैत्रच्या परिवारात सामील होतात. या प्रत्येक मेंटी बरोबर एक एक सक्षम मेंटॉर नियुक्त केला जातो आणि मग सुरू होतो या दोघांचा ध्येयपूर्तीसाठीचा प्रवास. आमच्या घरात तर फॅमिलीमध्ये कोणी सायन्समध्ये नाही आहे, तर ही पहिलीच अशी माझी मुलगी आहे की ती सायन्स ह्याच्यामधनं शिक्षण घेते. पण आता इथनं पुढचं आम्हाला काही माहिती नाही आहे. ऑफिसला आल्यानंतर मग सगळं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं, अशा अशा पद्धतीने शेवटपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती जबाबदारी आमच्याकडे. आज आमच्या या परिवारात जवळजवळ 500हून जास्त मुलं मुली आहेत. त्यांचं भविष्य घडवणं ही आमच्यावर असलेली एक जबाबदारीच आहे आणि त्याकरिता आम्ही सर्व सार्थकच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. यामध्ये या मुलांना योग्य वयात त्यांच्यातील कलागुण जाणून त्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाच्या बरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना सक्षमरित्या स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यात आम्हाला अनेकांची साथ लागते आणि लाभतेही. तो गायडन्स जर आपण दिला तर त्या स्टेपमध्ये आपलं एक वेगळं त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप होतं आणि त्यांचा आपल्यावरचा ट्रस्ट पण तेवढाच जास्ती म्हणजे वाढत जातो. यामध्ये आमची सगळी मुलं म्हणजे मेंटीज, करिअर काउन्सिलर्स, ट्रेनर्स, आमचा कर्मचारी वर्ग आणि अर्थात आम्हाला आर्थिक मदत करणारे इन्व्हेस्टर्स, कॉर्पोरेट हाऊसेस तर आहेतच. पण सगळ्यात मोठी जबाबदारी जे पार पाडतात ते म्हणजे या मुलांना आपल्या वेळात वेळ काढून मार्गदर्शन करणारे आमचे मेंटॉर्स. समाजातल्या दुसऱ्या वर्गातल्या मुलांना, युवकांना असं मार्गदर्शन करावं की ज्यायोग्य त्यांना या संधी मिळतील. जेव्हा ती मुलं आमच्याकडे येतात तेव्हा ती थोडीशी भांबावलेली असतात आणि ॲज अ मेंटर मेंटी रिलेशनशिप जी आहे ती खूप समृद्ध करणारी आहे. माझा ज्ञान, अनुभव, पैसा मी या कामासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे मी मेंटॉर झालो. एखाद्या इवल्याशा रोपाला योग्य खत पाणी मिळालं की जसा त्याचा वेलू गगनापरी जातो, तसेच आमचे हे मेंटॉर्स या मुलांना एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड
या नात्यानं मार्ग दाखवतात, पावलोपावली मदत करतात. थोडक्यात काय, त्यांच्या आयुष्याला एक आकार द्यायला मदत करतात. या मुलांमध्ये असणारी क्षमता, कल, उपलब्ध संधी आणि वेळ यांची योग्य सांगड घालत या मुलांना करिअर निवडायला मदत होते ती आमच्या करिअर काउन्सिलर्सची. आता करिअरविषयी मार्गदर्शन करणं म्हणजे नेमकं काय, तर 10वी नंतर त्यांनी काय शिकायचं आहे, कुठली स्ट्रीम त्याच्यासाठी योग्य आहे आणि हे करताना कुठले पॅरामीटर्स आपण वापरायचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या मुलाचं योग्य करिअर असा असतो. सर्वसमावेशक विकासाकरिता शालेय अभ्यासाबरोबरच मुलांना गरज असते ती जीवन कौशल्यांची. यामध्ये काय काय घेतलं जातं असं जर विचाराल तर साधारण सेल्फ अवेअरनेस असेल किंवा कम्युनिकेशन स्किल आहे, डिसिजन मेकिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांसारखी महत्त्वाची अशी लाईफ स्किल आणि सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग की जेणेकरून एकूणच मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि एक उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी जे जे त्यांच्यासाठी गरजेचं आहे ते ह्या सगळं काही मेंटॉरिंग प्रोजेक्ट्समध्ये मुलांना दिलं जाण्याचा प्रयत्न केला जातो. आज सार्थक मैत्रची अनेक मुलं स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहेत, स्वतः मेंटॉर्स होऊ पाहत आहेत. जसं सार्थकमध्ये आलो तशी फायनान्शियल कंडिशन पण सुधारली. मला शिक्षणासाठी फी वगैरे मदत केल्या आणि माझ्यात इम्प्रूव्हमेंट झाल्यात खूप. म्हणजे सगळे पुढच्या फील्ड वगैरे कळाल्यात आणि मी चूज करू शकलो माझी आवडती फील्ड वगैरे. म्हणजे मी स्वतःला एक टॉर्च बेरर म्हणून कन्सिडर करतो की आता ती मशाल माझ्या हातात आहे. जे मेंटॉरिंग मला मिळालं आहे ते सगळं कसं करायचं, त्याचे फायदे काय हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे आता ते मी पुढं पास ऑन करू शकतो. जसं की मला कोणीतरी मेंटरिंग केलं त्यांच्यामुळे मी माझी ग्रोथ झाली. तर तसं मलाही आवडेल की माझ्यापेक्षा जे छोटे आहेत त्यांना मी गाईड करू शकेल, त्यांना मार्गदर्शन देऊ शकेल. जसं मी आता जॉबपर्यंत आली आहे तर माझ्या काही अडचणी होत्या, काही स्ट्रगल्स होते, ते मी सांगू शकेल त्यांना एक्सपिरियन्स, आणि त्या एक्सपिरियन्सनुसार ते काहीतरी नवीन शिकू शकतील. चला तर मग या सार्थक मैत्रच्या मोठ्या कुटुंबात मेंटॉर म्हणून तुम्ही सहभागी व्हा. या मुलांची स्वप्न साकार करण्यासाठी सगळे एकत्र येऊया. चैतन्य घेऊन या नभी सूर्य येत आहे, आता उमेद अमुची आकाश होत आहे. ते पंख साथ देती पक्षास मुक्त गगनी, कष्टे मिळेल आम्हा यशते भरभरूनी. ही निश्चिती उरात विश्वास हाच आहे, आता उमेद अमुची आकाश होत आहे. स्वप्ने तुझी उद्याची सार्थक ठेवेल जागी, बदलता तू स्वतःला बदलेल रे जिंदगी. ना थांबणे कधीही जोवरी श्वास आहे, आता उमेद अमुची आकाश होत आहे. सार्थक मैत्र, जगण्याला अर्थ नवा.